नमस्कार, मी शोभा जाधव. आज आता गणपती जवळ येत आहेत. तर सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. तर आता गणपती बाप्पा जवळ येतात. सगळ्या गृहिणींची किचनमध्ये लगबग चालू झाली असेल. काही जणी मोदकाची तयारी करत असेल, काही जणी आणखीन काही वेगवेगळ्या भाज्या सगळ्या निवडून ठेवायच्या. सगळी पूर्वतयारी खूप असते, डेकोरेशनचं असतं, पूर्वतयारी असते. आमच्याकडे पण 10 दिवस गणपती असतात. तर आज मी तुम्हाला इतकी सोपी रेसिपी दाखवणार आहे की अगदी कोणीही बनवू शकतं ते. तर बाप्पांच्या आवडीचा प्रसाद मी दाखवते, खिरापत. खिरापत कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यासाठी मला साहित्य लागणार आहे. म्हणजे पटकन कोणी आलं पटकन तर हातावर आपल्याला खिरापत आपण त्यांच्या ठेवू शकतो. तर आपण खिरापत तयार करून ठेवायची आणि ती बनवायला अतिशय सोपी आहे. तर आता मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे. 1 वाटी किसून घेतलेलं आहे. ह्या वाटीने मी मोजलेलं आहे. सुकं खोबरं असं दाबून 1 गच्च भरून वाटी घेतलेली आहे. आणि अर्धा वाटी मी साखर घेतलेली आहे. आणि याला वेलची थोडी जास्त घालायची, नेहमी आपण घालतो त्याच्यापेक्षा. 8 ते 10 मी वेलची घेतलेली आहे. तर ते आता आपण सर्वप्रथम सोलून घेऊया. बघू शकता 8 ते 10 वेलची मी अशा सोलून घेतलेल्या आहेत. आपण ते मिक्सरचं जे लहान भांडं असतं ना, त्याच्यामध्ये कुठची पण पावडर किंवा पूड करताना किंवा आलं लसूण पेस्ट करा, त्याच्यामध्ये खूप छान बारीक होतं. तर मी लहान भांडं घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण वेलची टाकूया. आणि जी अर्धा कप मी साखर घेतलेली आहे. 1 कप खोबऱ्याच्या किसला अर्धा वाटी मी साखर घेतलेली आहे. 1 वाटी ह्याच याने खोबऱ्याचा किस मोजलेला आहे आणि अर्धी वाटी साखर. तर साखरेबरोबरच आपण वेलची छान बारीक करून घेणार आहोत. तर आता आपण साखर आणि वेलची त्याची बारीक पूड करून घेऊ. बघू शकता मी साखर आणि वेलची एकत्र अशी बारीक पूड करून घेतलेली. मी पिठी साखर वापरली तरी चालणार आहे आणि वेलचीची पावडर मार्केटमध्ये अवेलेबल असतं, ती पण अर्धा चमचा ॲड केली तरीसुद्धा चालणार आहे. तर आता नंतरची प्रोसेस अशी आहे. आपण आता छोटी कढई ठेवणार आहोत. कढई गरम झालेली आहे. यात आपण हे खोबऱ्याचा किस टाकणार आहोत आणि अगदी हलका भाजायचा आहे. कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला खोबऱ्याचा. हलका 1 ते 2 मिनिट आपण याला परतून घेऊया. गॅस मध्यम आचेवरच करायचं आहे. हलकंसंच परतायचं आहे 1 मिनिटभर, म्हणजे ब्राऊन कलर नाही झाला पाहिजे. छान खोबऱ्याचा किसाचा असा खमंग सुटलेला आहे. बघू शकता मी असं छान हलकंसंच भाजलेलं आहे. आणि ह्याच्यात आता आपल्याला पिठी साखर छान मिक्स करायची. खोबरं आणि हे व्यवस्थित छान असं चमच्याने मिक्स करायचं आहे. म्हणजे पटकन ऐन वेळेस कोणी आलं की पटकन हातावर खिरापतीचा प्रसाद देता येतो आणि सगळ्यांना आवडतो सुद्धा. आणि खिरापत आपण तेव्हाच बनवतो जेव्हा आपला गणपती उत्सव येतो, तेव्हाच आपण खिरापत बनवतो, कारण बाप्पांचा हा आवडीचा प्रसाद आहे. बघू शकता आपली खिरापत तयार आहे. आणि तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर 2 वाटी किस घेतला तर मग 1 वाटी साखर घेऊन तुम्ही जास्त प्रमाणात बनवू शकता. मी आता जस्ट 1 वाटीचंच बनवून ठेवणार आहे, कारण की आमच्याकडे पण 10 दिवसाचा गणपती असतो. तर नक्की करून बघा. खिरापत आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.